आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। 15 दिवसाच्या आतमध्ये साकव व रस्त्याचे काम चालू झालं नाही तर आत्मदहन करणार आदिवासी बांधव। पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत कर्नाळा हद्दीतील मौजे कहले मोरटाका आदिवासी वाडी गेली 25 वर्षापासून रस्ता व साकावासाठी आंदोलन व उपोषण करत आहेत, परंतु अधिकाऱ्यांना मात्र जाग येत नाही। वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत। एका फार्म हाऊस वाल्याच्या टंडन याच्या धाकाला अधिकारी घाबरून या आदिवासी बांधवांचे साकव व रस्ता करून देत नाहीत। शासन दरबारी नोंद आहे, नकाशावर नोंद आहे, 7/12 नोंद आहे, निधीही या साकव रस्त्यासाठी पडलेला आहे, परंतु अजूनही काम चालू होत नाही। आदिवासी बांधवांना फक्त कागदोपत्री आश्वासने दिले जातात, परंतु काम काय होत नाही। आदिवासी बांधवांचे एकच म्हणणं आहे, जोपर्यंत आमचा साकव व रस्ता परिपूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आता मागे हटणार नाही। जर काम चालू झालं नाही तर आत्मदहन करणार व अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे। या आदिवासी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी ग्राम संवर्धन संघटनेचे अध्यक्ष संतोषदादा ठाकूर हे आदिवासी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। त्यांच्या लढ्यामध्ये त्यांचा मोठा संयोग आहे। जर यांच्या साकव रस्त्याचे लवकरात लवकर काम चालू झाले नाही तर पुढे कोर्टाची लढाई आम्ही लढणार आहोत। आज आपण मोरटाका आदिवासी वाडी ज्यांनी या आदिवासी वाडीच्या लोकांनी जे उपोषण केलं होतं आयुक्त कार्यालय कोकण भवन इथे, की ह्या रस्त्याचं प्रश्न असा आहे की त्यांना जी मोरी आणि हा रस्ता बांधून देत नाही। गेली 25 वर्ष हा त्यांचा संघर्ष आहे। कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीतील मोरटाका आदिवासी वाडी आणि ह्या आदिवासी वाडीचा हा रस्ता असा आहे की ही एकच मोरी आहे, समोर आपल्याला दिसते ही एकच मोरी आहे। आणि ह्या मोरी आणि हा रस्ता म्हणजे ह्या रस्त्याला आज एवढ्यासाठी गेले 25 वर्ष त्यांना संघर्ष करावं लागते। संघर्ष कोणासाठी करावं लागते तर रस्त्यासाठी। पण ह्या रस्त्यासंदर्भामध्ये एक टंडन फार्म हाऊस आहे, हा टंडन फार्म हाऊस त्यांना हा रस्ता करून देत नाही। त्याचं म्हणणं असं आहे की ही जागा आमची आहे आणि ह्या जागा माझी असल्या कारणाने मी हा रस्ता देणार नाही, परंतु 7/12वर नोंद आहे, नकाशावर नोंद आहे रस्त्याची। आणि गेले अनेक वर्षापासून हे आदिवासी बांधव इथून ये जा करत असतात ह्या रस्त्याची। मागील काही काळामध्ये हा रस्ता जिल्हा परिषदकडून झाला होता, त्याला नंबरही पडला आहे शासनाचा, परंतु आज अशी भानगड आहे की तो माणूस या आदिवासी बांधवांना रस्ता करून देत नाही। आज ह्या जागेवर येऊन आपण परिस्थिती पाहिली, आता आपण त्या जागेवर जाऊन बघायचं आहे की ही रस्ता आणि ही मोरी कशा पद्धतीने। आपल्याबरोबर काही आदिवासी बांधवसुद्धा आहेत, उतरताना मला हा रस्ता असा आहे, म्हणजे पाऊस पाण्यामध्ये जर हा रस्ता खचला किंवा जर इथून जर पाऊस वाहणारा जर पाणी आहे जो हल आहे तो जर समजा जास्त प्रमाणात असला तर आदिवासी बांधव कसेही इथून म्हणजे वाहून जाऊ शकतात। ही एवढीशी एक मोरी आहे आणि ह्या मोरीसाठी हा माणूस फार्म हाऊसवाला अडथळा करतोय। आपल्याबरोबर काही लेडीज आहेत। ताई, यासाठी तुम्ही उपोषण केला होतात आणि नेमकी परिस्थिती काय आहे आता? नेमकी परिस्थिती म्हणजे इथून आम्हाला जो रस्ता आहे ना तो फक्त मोरवी आम्हाला बांधून द्यावी त्या लोकांनी, आणि जो आमचा येण्याजाण्याचा जो रस्ता आहे पावसात ना आम्हाला ह्या रस्त्याने असं जायला लागते की आम्हाला इकडे थांबून राहायला लागते। एवढं पाणी जर आला तर आम्हाला इकडेच थांबून राहायला लागते। इकडे रानात पण जाता येत आणि इकडे जर रानात जर ह्या जंगलात जर आम्ही गेलो तर आम्हाला इकडे ह्या मोरवीत ना घरी जायला सुद्धा त्रास होतो। एवढा इकडेच आम्हाला पाणी जर कमी जास्त जर पाणी झाला तर आम्हाला इकडेच थांबावं लागते किंवा अर्धा 1-2 तास तरी आम्हाला इकडे वरती थांबायला जिथपर्यंत पाणी कमी होत नाही तिथपर्यंत तुम्हाला जाणार नाही। ही अशी रस्ते ही मोरी बांधली होती मागच्या याच्यामध्ये, मग त्यात तुटली। आता तुम्ही त्या दिवशी उपोषण केलं होतं, अधिकाऱ्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं? अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की तुम्ही 15 दिवस तरी आम्हाला मुदत द्यावी, नंतर आम्ही काय असेल तो 15 दिवसांनी तुम्हाला सांगू असं आम्हाला असं सांगितलंय। अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला असं? ह्या लेडीजच्या अशा कथा आहेत आदिवासी बांधवांच्या। आपल्याबरोबर काका आहेत, ते स्वतः उपोषणाला बसले होते। काका, तुम्ही उपोषणाला बसला होता तर अधिकाऱ्यांनी तुम्हाला काहीतरी आश्वासित केलंय, आता त्यांची काय कामाची पूर्तता चालू आहे का? काय दिसते का तुम्हाला? आता सध्या तरी आम्हाला काय वाटत नाही त्यांची आतापर्यंत। आम्ही उपोषणला 7 तारखेला बसलो होतो कोकण भवनला, पण तिथे आम्हाला काही त्यांची ही जी आहेत काही लोक जे आहेत ते आम्हाला काय फक्त आश्वासन देतात, आणि महसूल खातं जो आहे तो पूर्णपणे विकला गेलेला आहे। महसूल खातं जो आहे सरकार तो आपला आहे, पण महसूल खातं जो आहे तो टंडनचे लोकांचं ऐकतोय। ते भूमिका काय म्हणजे टंडन मोठा आहे इथे की अधिकारी आपले जे आहेत
ते सरकार मोठं आहे की टंडन मोठं आहे इथे ते आम्हाला कळायलाच मार्ग नाही मिळत. अशी अवस्था आज इथे आमची आहेत आणि इथे आम्ही वारंवार इथे राहून सुद्धा आमच्यावर लक्ष देत नाही. हा महसूल खातं एकदम चुकीचं लोक बोलतात ते. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांचा जे आता काकाने सांगितलं की कोणाचं ऐकतोय, परंतु इथं मागं एका व्हिडिओ म्हणजे जे कोणतरी एक व्हिडिओ आले होते ॲडिशनल व्हिडिओ म्हणून, त्यांनी एक रिपोर्ट दिला होता. तो रिपोर्ट असा होता की ह्या भागामध्ये कुठलाही आदिवासी राहत नाही असा सुद्धा एक रिपोर्ट दिला होता. आणि त्या रिपोर्ट चुकीचं खोटं म्हणजे काय, हे अधिकारी वर्ग दुसरीकडे कुठंतरी काय गोलमाल करतात का? मग इथंही एवढी लोक राहतात, यांचा रस्ता आहे, इथं यांचं राहणं आहे, यांच्या घरपट्ट्या आहेत, यांचे असेसमेंट आहे, ग्रामपंचायतमध्ये यांच्या नोंदी आहेत, तरीसुद्धा अधिकारी वर्ग या आदिवासींना तशी नाही असं म्हणजे कुठलीच वस्ती नाही असं सुद्धा खोटा रिपोर्ट दिला जाते. का दिला जाते, का ह्या आदिवासींचा प्रश्न सुटत नाही? एकीकडं डॉक्टर अशोक हे सांगतात, मंत्री आदिवासी खात्याचे, की आम्ही आदिवासींचाच प्रश्न सगळे मार्गी लावतो. साहेब, मला तुम्हाला एक विनंती अशी आहे की जर असे जर तुम्ही प्रश्न मार्गी लावत असाल तर ह्या आदिवासी बांधवांचा कमीत कमी हा इतकुसा जो मोरीचा प्रश्न जो आहे त्याला निधीसुद्धा मंजूर आहे. मग तो हा प्रश्न सॉल्व का होत नाही आहे? का आदिवासींना उपोषण करावं लागतं आहे? मी रायगड जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.